दोन्ही संघांना ऑल द बेस्ट दिलेला आहे. तर सामन्याला सुरुवात होते. हेमराज मात्र बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. तर फलंदाजी करण्यासाठी दोन्ही फलंदाज मैदानामध्ये या कालेर संघातून एंटर झालेले आहेत. किंग ऑफ रिंग नंदन पाटील आणि त्याच्यासमोर त्याचा सहकारी फलंदाज कामेश पाटील पाहायला मिळतोय. यावेळी मात्र इनसाइड आउट. हो, प्रयत्न चांगला. हाफ अँड टफ चान्स होती. भाविक पाटीलचा प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता. एक मोठा मासाल नक्कीच जाळ्यामध्ये सापडला असं मात्र सुदैव आपण बघतोय आणि दुर्दैव देखील पाहायला मिळते. एका धावेने स्वतःचं अकाउंट ओपन करताना नंदन पाटील, एका धावेने त्यांनी संघाचं देखील अकाउंट ओपन केलेलं आहे. हेमराज मात्र बॉलिंग ट्रॅकवर व्यापीडाच्या टोका करून यावेळी फ्लिक केलेल्या चेंडूला मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये मध्ये क्षेत्ररक्षक दूर आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल, चेंडू फिल करून फेकी करेल, तोपर्यंत सिंगल रन्सने या कामेश पाटील देखील आपला अकाउंट ओपन करताना. दरम्यान कालेरगावचे श्रीरंग इताडकर देखील आमच्याशी जोडले गेले आहेत आणि त्यांच्याकडून या आयोजनासाठी आणि कालेरच्या दोन्ही संघटनेसाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या. धन्यवाद श्रीरंग इताडकर, आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक दूरून चेंडूपर्यंत झेपावतोय. अंदाज बांधला नाही सुनील पाटील याला. चेंडू तर अडवला गेलेला आहे. आपण पाहतोय झेल अवघड होता, मात्र प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता. नंदन पाटील याचा झेल होता, सुनील पाटीलचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला होता. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. त्या 2 धावने संघाची धावसंख्या पोहोचते ती 4 वर. भद्रावती काल्हेर विरुद्ध भद्रावती काल्हेर हा सामना प्रथमच आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक मार्गस्थ बुम बुम हेमराज मात्र पहिले षटक हाताळताना. कट केलेल्या चेंडूला मिस टाइम फटका. इथे प्रयत्न पुन्हा एकदा चांगला. हाफ अँड टफ चान्स इथे देखील भाविक ज्याप्रमाणे हाफ अँड टफ चान्स मध्ये आपल्याला पाहायला मिळते, इथे देखील हाफ अँड टफ चान्स मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. इथे नक्कीच आपण बघ त्याचं देखील कौतुक करायला लागेल. इथे मात्र एक सिंगल रन्स फलंदाजाने पूर्ण केलेले आहे. स्विंग आणि मेसचा चांगला चेंडू आउटसाइड ऑफस्टम चेंडू सरळ निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये. यष्टीरक्षाच्या भूमिकेमध्ये राकेश पाटील आपण पाहतोय, ज्याने मागील सामन्यामध्ये निंबोली संघाविरुद्ध काय परफॉर्मन्स केलं होतं. 2 फलंदाजांना क्लीन बोल्ड केलं होतं, एका फलंदाजाला पायचीत केलं होतं. अतिशय चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली होती. इथे स्टेपमध्ये बिघाड पंचाचा डेड बॉलचा इशारा होतोय. पावट्याचं पहिले षटक असेल तर गोलंदाज हेमराज मात्र पाहायला मिळतोय. तर सामना गोलंदाज कामेश पाटील. यावेळी स्वतःच्या फॉर्ममध्ये इथे देखील हाफ अँड टफ चान्स पाहायला मिळते. कुठल्या प्रकारची धाव घेतली गेलेली नाही. पहिले षटके समाप्त झाले. पहिल्या षटके समाप्तीनंतर बिनबाद 5 प्रथम फलंदाजी करताना भद्रावती कालेर संघाची धावसंख्या पाहायला मिळते. थोड्याच वेळात या क्रीडा नगरीमध्ये या स्पर्धेमध्ये आगमन होईल. मयूर गणेश मात्रेसाहेब उद्योगपती खारबाव त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत असणार आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 5. पावसाच्या षटकामध्ये बुम बुम हेमराज मात्रे यांनी चांगली गोलंदाज जातलेली आहे, कारण आपण बघतोय मोठे फटका खेळण्याची मुभा दिलेली नाही. नंदन पाटील सारख्या स्ट्रोक प्लेअरला देखील त्यांनी शांत ठेवलेलं आहे. आणि आता मध्ये बॉलिंग ट्रॅकवर अमर पाटील सज्ज होताना आपण सामनामध्ये भद्रावती काल्हेर विपक्ष भद्रावती काल्हेर या 2 संघामध्ये
कुठलाही संघ जिंकू दे, कालेर क्रिकेटचा विजय आपल्याला पाहायला मिळेल. आणि कालेर विरुद्ध कालेर जरी लढत असली तरी ही मात्र मैत्रीपूर्ण लढत आहे. कुठल्याही संघाने सामना जिंकला तर कालेर संघाचाच विजय होईल. अमर मात्रे मुंडे राईनकडून सज्ज होताना सामना करेल फलंदाज नंदन पाटील, किंग ऑफ रिंग. रिव्हर्स फाटका, स्विच हिट आणि हा चेंडू निघून जातो पॉइंट रिझन मधून सीमा पार चौकार. चौकाराने संघाच्या धावसंख्या होते आकार धावसंख्या 4 ने पोहोचते ती 9 वर. अमर पाटीलचं स्वागत रिव्हर्स करताना आपण बघतोय नंदन पाटील. शिवसेना युवासेना कालेर व पंधरावती कालेर अजित सुमित म्हात्रे चषक 2026 दिमागदार आयोजन मित्रांनो आपण पाहत आहोत. या स्पर्धेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. यावेळी लॉप केले चेंडूला इनफिल्डच्या वरून मिड ऑफच्या डोक्याने चेंडू निघून जातोय लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार झन्नाटेदार चौकार. आपण पाहतोय किंग ऑफ रिंग पॉवरप्लेचा बादशाह फलंदाज. मात्र पॉवरप्ले नंतर देखील त्याची चांगली फलंदाजी पाहायला मिळते. यावेळी केवळ चेंडूला दिशा दिली आडव्या बॅटने आपण पाहतोय हा चेंडू खेळला स्कोर ऑफ द विकेट एका धावेसाठी. या सिंगलने या संघाची धावसंख्या वाढताना पाहायला मिळते पोहोचते ती 14 वर. ही स्पर्धा आपल्यामध्ये घेऊन आलेल्या आहेत 6 स्टार आपण बघतोय ज्यामध्ये गणेश तरी साहेब असतील, गौरव माली साहेब असतील, सुरेश पाटील साहेब असतील, शुभम माली साहेब असतील, स्वप्नील पाटील साहेब असतील, तुफान पाटील साहेब असतील, अक्षय पाटील साहेब असतील, ज्यांच्या स्वप्नातून साकारलेली ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सुमित म्हात्रे साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. काल मित्रांनो 5 मार्च प्रिन्स ऑफ गोंदवली लोकप्रिय खासदार सन्माननीय आदरणीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेबांचे सुपुत्र सुमित म्हात्रे साहेबांचा वाढदिवस होता आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. इथे फलंदाज बाद होताना पहिला हादरा बसवूया बंदरवती कालेर संघाला फलंदाज कामेश पाटीलच्या रूपाने. दरम्यान संतोष पाटील साहेबांचे ते आगमन होत आहे आणि त्यांचं देखील सुमित म्हात्रे चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. नक्कीच संतोष म्हात्रे साहेब एसी आपण पाहतोय विशेष कार्यकारी अधिकारी त्यांची विशेष उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. दरम्यान आगमन होते सुस्वागतम 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 माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील साहेबांचं सुमित म्हात्रे चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. संजय पाटील साहेबांची बहुमूल्य उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. या आपण पाहू शकता नुकतंच आगमन झाले माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कालेर संजय पाटील साहेब त्यांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक 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 स्वागत आहे. व्यापीठावर नुकतंच आगमन झालेलं संजय पाटील साहेब माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य त्यांच्यासमवेत संतोष पाटील साहेब एसीओ विशेष कार्यकारी अधिकारी आणि त्याच्यासमवेत इतर मान्यवर देखील ज्यामध्ये दीपक म्हात्रे साहेबांना देखील आपण पाहू शकता. या सर्व मान्यवरांचं सुमित म्हात्रे चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. नक्कीच 40 दोन्ही संघांनी या टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे.
शतक्षम पाहायला मिळते. यष्टीच्या भूमिकेमध्ये राकेश पाटील. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज भाविक पाटील सज्ज होताना. स्विंग अँड मिस इथे मात्र बॅटची एज आणि इथे मात्र विकेटचं पतन. बिग ब्लो, मोठा मासा गळायला लागतोय. बरी मछली जाल में फसते हुए नंदन पाटील बॅक टू पॅव्हिलियन. भाविक या चेंडूवर भाव खाऊन जातो, कारण आपण बघतोय मोठा फलंदाज त्यांनी बाद केलेला आहे. आणि एस्टेनच्या मागे काय एस्ट्रेक्शन आपण बघतो राकेश पाटील याचं. अगदी आपण बघितलं तर चांगलं एस्ट्रेक्शन देखील पाहायला मिळत आहे. आणि इथे मात्र नंदन पाटील निराश मनाने पॅव्हलियनमध्ये परत. नंदन पाटील बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी 2 चौकारच्या मदतीने अवघ्या 14 धावांचं योगदान दिलेलं आहे. आणि न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये एंटर होताना भद्रावती कालेर संघाचा प्रणय पाटील. भाविक पाटील याने मात्र पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केला आणि तो विकेट नंदन पाटील याचा तो प्राप्त करताना पाहायला मिळतोय. 20 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झालेला आहे. भाविक पाटील बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होताना. यानंतर मित्रांनो आपण कुठेही जाऊ नका, कारण यानंतर पुन्हा एकदा कालेरचे 2 संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. सिनियर 40+ आणि न्यू 40+. हा सामना देखील कालेर विपक्ष कालेर. क्रिकेट का जादू सर चक्रे बोल रहा है, अख्खा कालेर खेळ रहा है असं म्हटलं तर आता वावगं ठरणार नाही. इथे आणि जोरदार अपीलस आणखीन एक फलंदाज बाद. विकेटचं बदन. दुसरा फलंदाज आला पावली माघारी परतताना प्रणय पाटील हा बाद होताना. फर्स्ट सेटची सुविधा मैदानामध्ये पूर्वजांनी पाणी देखील घेऊन जायचं आहे, कारण खेळाडू थोडासा इंजर्ड होतोय. या स्पर्धेमध्ये मित्रांनो आम्हाला विशेष सहकार्य ज्यांचा लाभलेला आहे. या स्पर्धेमध्ये आकर्षक ज्या ट्रॉफीज आपण बघतोय त्या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहेत. प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ज्या ट्रॉफीज आपण बघतोय ज्या मला कैलासवासी अनुभाई चंद्रकांत पाटील यांच्या स्मरणार्थ युका इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर शरद चंद्रकांत पाटील साहेबांकडून स्पॉन्सर केले, त्यांचे विशेष धन्यवाद. मालिकावीर मॅन ऑफ द सीरीजसाठी स्पोर्ट्स सायकल आपण बघतोय जे आम्हाला कैलासवासी रेश्मा आदिनाथ इताडकर यांच्या स्मरणार्थ अविनाश रामदास इताडकर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले, त्यांचे देखील विशेष धन्यवाद. मालिकावीर बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरसाठी जे आकर्षक ट्रॉफीज आहेत ते आम्हाला स्पॉन्सर केले आहेत. कैलासवासी प्रशांत दत्तात्रय गायकर यांच्या स्मरणार्थ देवेंद्र भुऱ्या इताडकर बालशना माथाडी कामगार संघटना काल्हेर यांच्याकडून त्यांचा देखील विशेष धन्यवाद. बेस्ट बॅटरसाठी LED TV आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे. कैलासवासी लहू टावरे पूर्णा यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र निलेश लहू टावरे यांनी त्यांचे देखील विशेष धन्यवाद. आणि बेस्ट बॉलरसाठी मिक्सर आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे युवासेना जिल्हाधिकारी ठाणे पंकजी घरत साहेबांकडून त्यांचे देखील विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये जर जास्त दुखापत गंभीर असेल तर नक्कीच आपण बदली खेळाडू मैदानामध्ये उतरवू शकता. या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द डे जे पारितोषिक आहेत आकर्षक ट्रॉफी आणि कूलर जे आम्हाला स्पॉन्सर केले स्वर्गीय दयानंद बाबू पाटील यांच्या स्मरणार्थ क्रिशांक स्वप्नील पाटील यांच्या माध्यमातून त्यांचा देखील विशेष धन्यवाद. सामनावीर मॅन ऑफ द मॅच जे आकर्षक ट्रॉफी आणि बॅग आपण बघतोय जे आम्हाला तनुश्री इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर दिनेश कृष्णा म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले आहे, त्यांचे देखील विशेष धन्यवाद. जर दुखापत जास्त गंभीर असेल तर पंचांना देखील विनंती असेल की आपण आणि संघाला देखील विनंती असेल की आपण बदली खेळाडू मैदानामध्ये उतरवू शकता. तर बोलू आपण सत्कार्याकडे. आपल्याकडे वेळ आहे, कॅमेऱ्यामॅन आपण व्यापडायच कव्हर करायचं आहे. मित्रांनो आपल्यामध्ये उपस्थिती खास आपण बघतोय संजय पाटील साहेब माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि त्यांचा इतुजीत सन्मान आपण इथून करणार आहोत. गौरवजी माले यांना विनंती असेल या स्पर्धेचे आयोजक की आपण आपल्या शुभ हस्ते संजय पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे.
संजय पाटील साहेब जे या क्रिकेटचे खंदे समर्थक आहेत नक्कीच त्यांच्या माध्यमातून देखील याच मैदानावर एक भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं आहे. संजय पाटील साहेब माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान आपण इथे करणार आहोत. त्यांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गौरवजी माली यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते संजय पाटील साहेबांना आपण सन्मानित करायचं आहे. शिवसेना युवासेना काल्हेर व पंधरवती काल्हेर आयोजित सुमित म्हात्रे चषक 2026 हे दिमागदार आयोजन आपण पाहत आहोत आणि प्रमुख उपस्थिती आपण पाहतोय सन्माननीय संजय पाटील साहेब माजी सरपंच आणि त्यांचा एक मेगा इव्हेंट आपण याच मैदानावर डे नाईट सुरुवात बघितला होता. एक मोठी स्पर्धा त्याचे ते प्रणेते होते आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी गौरवजी माळी आपल्या शुभास्ते करता ॲक्टिव्ह मेंबर आहेत. त्याच्या शुभास्ते खास करून त्यांना शाल त्याबरोबर बुके आणि आपण म्हणतोय ना जाता पंढरीला पाहतोय संतांची भूमी आहे, महाराष्ट्र इतिहास आहे आणि अगदी विठ्ठल रुक्माईची एक मूर्ती देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. सन्माननीय संजय पाटील साहेब आपला आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय कारण आपण आपला बहुमूल्य वेळ दिलात आणि या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यानंतर एक युवा नेतृत्व युवा डॅशिंग अंदाज असलेले सन्माननीय मयूर गणेश म्हात्रे साहेब उद्योगपती खारबाव यांचे आपण स्वागताने सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम आपण स्वागताने सन्मान करण्यात यापूर्वीच जे उपस्थित झाले आहेत ते सन्माननीय सुशांत भाऊ इताडकर साहेब यांचं स्वागताने सन्मान केलं जाईल. आणि मित्रांनो ज्यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांच्या गौरवार्थ ही स्पर्धा आहे ते म्हणजे सन्माननीय सुमित कुमार म्हात्रे चषक हा जी स्पर्धा आहे आणि सुमित कुमार म्हात्रे साहेब हे त्यांचे जावई आहेत. त्यामुळे सर्वप्रथम आपण स्वागताने सन्मान करूया. सन्माननीय सुशांत भाऊ इताडकर साहेब यांचं स्वागताने सन्मान केलं जाईल. सूरज पाटील आपण आपल्या शुभास्ते स्वागताने सन्मान करते. मॅच सुरू राहील. सुशांत भाऊ इताडकर साहेबांना सुद्धा आपण शाल बुके आणि खास करून आपण नेहमी उल्लेख करतोय की जाता पंढरीला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. मावळी ज्ञानेश्वराची आठवण विठ्ठलाची आठवण करणारी खास करून ही विठ्ठल रखुमाईची मूर्ती देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. सुशांतभाऊ इताडकर साहेब आपला आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय कारण आपला बहुमूल्य वेळ आपण दिला आणि या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी शिवसेना शाखा युवासेना काल्हेर व बंदरामारुती काल्हेर यांच्या वतीने आपला विशेष आभार व्यक्त करतोय. त्यानंतर सन्माननीय मयूर गणेश म्हात्रे जे उद्योगपती आहेत खारबावचे एक युवा उद्योजक आहेत आणि अगदी कमी वेळात त्यांनी खूप उंच भरारी घेतलेली आहे. सन्माननीय मयूर गणेश म्हात्रे यांचंही स्वागत आणि सन्मान स्वप्नील पाटील आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे. उद्योगपती खारबाव एक उद्योजक आहेत आणि अगदी कमी वेळात खरं तर त्यांनी एक उंच भरारी घेतलेले आहेत. त्यांचे पिताश्री खरं तर गणेश म्हात्रे साहेब हे नायब तहसीलदार पदावरून काही वर्षाभर सेवानिवृत्त झालेले आहेत आणि केवळ मयूर म्हात्रे यांच्याविषयी नाही तर गणेश म्हात्रे साहेबांविषयी नक्कीच मी बोलू शकेन की सामाजिक बांधिलकी त्यांनी जोपासली. गणेश म्हात्रे साहेब नायब तहसीलदार पदावर कार्यरत असताना जेव्हा संपूर्ण आपल्या परिसरातील लोक जेव्हा जायचे तेव्हा नेहमीच त्यांनी सामाजिक बांधिलकीसुद्धा जोपासली आणि नायब तहसीलदार या पदावर कार्यरत असताना भरपूर काही समाजोपयोगी कार्य त्यांनी केली. नक्कीच
मयूरजी म्हात्रे आपला मी विशेष आभार व्यक्त करतोय. आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात, आपला बहुमूल्य वेळ दिलात त्याबद्दल मी शिवसेना शाखा, युवा सेना काल्हेर तसेच बंदरामती काल्हेर याच्या आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सर्व मान्यवरांचं विशेष धन्यवाद व्यक्त करतोय ज्यांची बहुमूल्य उपस्थिती या व्यापीठावर आपल्याला पाहायला मिळते. तर बोलूया पुन्हा एकदा सामन्याकडे. इथे मात्र समोरून चेंडू फिरवताना आपण बघतोय चांगली गोलंदाजी हाताळताना भाविक पाटील, नंदन पाटीलचा विकेट प्राप्त केल्यानंतर भाविक पाटीलचं मनोधैर्य वाढलेलं आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करताना तो पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर 27-27. पहिल्या डावचा खेळ सुरू आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. शॉर्ट रनअपने गोलंदाजी करताना भाविक पाटील. पुलटा चेंडू फायदा उचलता आला नाही, बॅटच्या मधोमध चेंडू घेता आला नाही. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात, सिंगलपेक्षा अधिक नाही. संतोष पाटील साहेब सुद्धा मान्यवर कक्षामध्ये उपस्थित झालेले आहेत. खास करून काल उद्घाटन सोहळ्याला ते उपस्थित होते. समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि SEO काल्हेर आहेत, त्यांचंही मनापासून मी हार्दिक स्वागत करतोय. नारपोली पोलीस स्टेशनचे सिनियर PI वरिष्ठ पोलीस निरीक्षक ट्रॅफिक साबळे साहेब यांचं सुद्धा आगमन होत आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती आहे आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सुमित म्हात्रे चषक 2026 मध्ये शिवसेना शाखा, युवा सेना काल्हेर व बंद्रा मारुती काल्हेर यांच्या वतीने आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. नारपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिनियर PI साबळे साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धावसंख्या झालेली आहे 34 धावा झालेल्या आहेत आणि षटक जे मार्गस्थ आहे 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. म्हणजे 11.33च्या सरासरीने धावा जमवलेल्या आहेत. हे असं पाहू शकता आपण या ठिकाणी आगमन होते ते म्हणजे नारपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्थात सिनियर PI सन्माननीय साबळे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मी आपणास विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांच्यासोबत आमची संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटी त्यांना अगदी सन्मानाने घेऊन मान्यवर कक्षामध्ये येते. साबळे साहेब वेलकम, सुस्वागतम, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. सदरक्षणाय आणि खलनिग्रहणाय ही खरं तर ब्रीद वाक्य आहे पोलीस डिपार्टमेंटचं. चांगले कार्य करणाऱ्या लोकांचं संरक्षण करणं आणि म्हणजे गुन्ह्याचा नाश करणं हे खरं तर ब्रीद वाक्य आहे. साबळे साहेब यांचं आगमन झालं. वेलकम सर, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिनियर PI ट्रॅफिक यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. सुमित म्हात्रे चषक 2026 मध्ये त्यांच्या माहितीसाठी ही स्पर्धा आहे. दुसरा दिवस आहे आणि खरं तर काल्हेर विरुद्ध काल्हेर अशी लढत आहे. यॉर्कर यांचा चेंडू आणि इथे रनआउटची संधी साधताना आपण बघतोय राकेश पाटील. राकेश पाटील आज आपण बघतोय चांगला परफॉर्मन्स करताना पाहायला मिळते. मागील सामन्यामध्ये देखील त्यांनी चांगली गोलंदाजी हाताळली होती आणि इथे आपण पाहतोय वैयक्तिक यश तो घेऊ शकला नाही, मात्र सांघिक यश रनआउटच्या रूपाने पाहायला मिळते. आपण सामना पाहतोय बंदरावती काल्हेर विरुद्ध बंदरावती काल्हेर या दोन संघामध्ये. शेवटचे षटक घेऊन आलेले गोलंदाज राकेश पाटील. तर न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळते रोशन म्हात्रे. नॉस्ट विकेटला कुणाल तरी सामना करेल. यावेळी स्कर ऑफ द विकेट हा चेंडू ट्रॅव्हल होत आहे. खराब क्षेत्रक्षम पाहायला मिळते आणि जिथे एक धाव तिथे 2 धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला जातो. 2 धावा कंप्लीट करताना देखील फलंदाज पाहायला मिळत आहेत. राकेश पाटील थोडासा निराश आपण बघतोय क्षेत्ररक्षकावर, कारण 2 धाव जिथे एक धाव होती तिथे 2 धाव कंप्लीट केलेल्या फलंदाजाने आणि 2 धावेने या कालीर संघाची धावसंख्या पोहोचते ती 36वर 36. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. सुमित म्हात्रे चषक 2026चे दिमागदार आयोजन आपण पाहतोय. सुमित म्हात्रे साहेबांचा वाढदिवस 5 मार्च आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. क्लीन बॉल
गेन अंदर दंडा बहार. आज राकेश पाटील लाकूड तोड्या गोलंदाज झालेला आहे. लक्की टोड गेंदबाज आपण पाहतोय कारण या अगोदर देखील 2 फलंदाजांना त्यांनी क्लीन बोल्ड केले होते आणि इथे देखील एका फलंदाजाला आणखीन क्लीन बोल्ड करताना तो पाहायला मिळतोय. यस साबळे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्या माहितीसाठी खरं तरी आवर्जून मी एक माहिती देईन. कोणगाव पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सुद्धा पोलीस जनता दोस्ती चषक याचं आयोजन केलं होतं. सावंत सर होते वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सन्माननीय महेश पाटील साहेब DCP त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या माध्यमातून पोलीस जनता दोस्ती चषक असं आयोजन केलं होतं. कारण सर्वसामान्य लोकांमध्ये जी काही पोलिसांविषयी भीती निर्माण होते ती भीती कुठेतरी घालवण्यासाठी या चषकाचं आयोजन केलं होतं. त्यावेळेला सयाजी शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. एक चांगलं आयोजन होतं. खास करून पंचकृषी मैदानावर सावंत सर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोणगाव पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून हे आयोजन केलं होतं. आणि त्यामध्ये नक्कीच पोलीस बंधूंचा खेळ संघ देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळाला होता. चांगलं परफॉर्मन्स त्यांनी देखील तिथे केलं होतं. इथे मात्र चांगलं परफॉर्मन्स राकेश पाटीलला कालेर एक्सप्रेस अगदी एक्सप्रेस गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर हर्षद खार पाटील मैदानामध्ये सज्ज होताना. यावेळी मिस्टाईम फटका चेंडू आहे मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपासून दूर राहिलेला आहे. चेंडू डायव्हर्ट होता आणि चेंडू निघून देखील जातोय सीमा पार. नशिबाचा चौकार. हा टॉस साठी या 45च्या दोन्ही संघनायकांनी या टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायचे आहे. त्वरित आपण टॉस करणार आहोत. सिनियर 40+ संघाचा संघनायक आणि न्यू 40+ संघाचा संघनायक. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सिनियर 40+ विपक्ष न्यू 40+ या दोन संघामध्ये. विना विलंब लगेच आपण टॉससाठी या कारण आपण यानंतर लगेच सामना खेळवणार आहोत. राकेश पाटील मिस्टाईम फटका चेंडू हवेमध्ये यशिक्षक चेंडू खाणे आणि विकेट जपतन. सुनील पाटील सेफ यान आणि राकेश पाटीलला विकेट प्राप्त करताना पाहायला मिळतोय. राकेश पाटीलांनी या षटकामध्ये आतापर्यंत 2 सफलता अर्जित केलेल्या आहेत आणि मागील सामन्यामध्ये देखील 3 विकेट त्यांनी चटकावले होते. विकेट टेकर गोलंदाज राकेश पाटील राहिलेला आहे. खरं तर कालेर एक्सप्रेस या नावाने तो ओळखला जातोय. 40+ संघाच्या दोन्ही संघनायकांनी या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. सिनियर 40+ संघाचा संघनायक आणि न्यू 40+ संघाचा संघनायक आपण लगेच टॉसकडे बोलणार आहोत. या षटकाच्या समाप्तीनंतर टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. नक्की सन्मान्य संजय पाटील साहेब आमच्यातून रजा घेताना त्यांचं मी विशेष आभार व्यक्त करतोय. शिवसेना शाखा युवा सेना काल्हेर तसेच बंद्यामूर्ती काल्हेर यांच्या वतीने आपण खरं तर आलात. आपला बहुमूल्य वेळ दिलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढली खरं तर स्पर्धेला. त्याबद्दल आपले विशेष आभार. राकेश पाटील यावेळी मात्र स्क्रब द विकेट खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक डीपमध्ये सज्ज. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला क्विक थ्रो नसणार आहे आणि म्हणूनच आपण 2 धाव फलंदाज पूर्ण करताना. तर अशा प्रकारे पहिल्या डावमध्ये प्रथम फलंदाजी करताना भद्रावती कालेर संघाने आपल्या धावफलकावर एकूण धावा जोडलेल्या आहेत. त्या 42 आणि 43 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते भद्रावती कालेर या संघासमोर. तर टॉसकडे आपण बोलणार आहोत. टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टनने टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. मी साबळे सरांना विनंती करणार आहे की आपल्या सुशांत भाऊ इताडकर साहेब आपण सुद्धा यायचं आहे. यस दोन्ही कॅप्टन राजन आमच्याकडे येत आहेत. दोन्ही कॅप्टनने यायचं आहे. न्यू 40 तसेच ओल्ड 40. ओल्ड 40 म्हटलं की संस्थापक अध्यक्ष सन्मान्य कुंदन पाटील साहेब आणि न्यू 40 म्हटलं की संस्थापक अध्यक्ष सन्मान्य प्रताप शेठ पाटील. ही 2 नावं प्रामुख्याने पुढे येणार आहेत. ट्रॅफिकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्थात सिनियर PI सन्माननीय साबळे साहेब आहेत. तसेच आमचे सन्माननीय समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय सुशांत भाऊ इताडकर साहेब आहेत.
आणि त्यांच्या दृष्टीने बघितले तर दुग्ध शर्कराचा योग असणार आहे, कारण सन्माननीय सुमित म्हात्रे साहेब हे त्यांचे जावई आहेत. येस, टॉस तर होईल, पण मॅच किती षटकांची असेल ते आम्ही नंतर डिस्कस करू. टॉस येईल. साबळे सर, आपल्या शुभ हस्ते टॉस करायचं आहे. कॉईन दोन बाजू ज्या आहेत तुम्हाला माहिती असायला हव्यात, हे पाहूया. ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य स्पर्धेचं, त्यामुळे एक बाजू जी असणार ज्यांचा वाढदिवस काल 5 मार्च रोजी होता, सन्माननीय सुमित म्हात्रे साहेब म्हणून सुमित म्हात्रे चषक, आणि दुसरी बाजू भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट खासदार सन्माननीय सुरेश बाळामाव म्हात्रे यांचं नाव आहे. दोन्हीपैकी एकाचं नाम निर्देशन आपण करायचं आहे. कॉलिंग कोण करणार आहे? सिनियर 40 असल्यामुळे ते पहिल्यांदा करतील. येस, येस. साबळे सर, आपला विशेष आभार. आपण टॉससाठी आलात. साबळे सर, विशेष आभार. पण पुन्हा आमच्या मान्यवर कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हायचं आहे. सुशांत भाऊ, आपण सुद्धा मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं. फारसं ओपिनियन मी घेणार नाही, फक्त आपला निर्णय कळवायचा आहे. आपला निर्णय फक्त मॅच किती ओव्हरची असेल ते मी नंतर डिक्लेरेशन वेळेनुसार करू. यस, तर मॅच जी होणार आहे ती म्हणजे ओल्ड 40 आणि न्यू 40. ओल्ड 40 कॅप्टनने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि न्यू 40 संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. लगेच मॅचला सुरुवात करायची आहे, कारण वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. क्या बात आहे. राकेश पाटील आणि कंपनीला एक सुवर्ण संधी असणार आहे. 3 षटकामध्ये आपण जर विजय संपादित केला तर दीपक म्हात्रे साहेब यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे राकेश पाटील आणि कंपनीला. आम्ही स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत, कारण पाक कसं असतं की पोलीस डिपार्टमेंट म्हटलं की संपूर्णपणे बिझी लाईफ असतं. अजिबात वेळ खूप कमी असतो आणि त्यापेक्षा वेळात वेळ काढून साबळे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिनियर PI या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले आहेत. तर त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत कमिटीच्या माध्यमातून. सर्व कमिटी मेंबर असतील, कमिटी मेंबरना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. साबळे सरांना खास करून शाल बुके आणि खास करून आपले खरं तर आपल्या महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे. मी सुशांतभाऊ इटाळकर साहेबांना विनंती करणार आहे की आपल्या शुभ हस्ते ते आपल्यासोबत सर्व कमिटीसुद्धा असणार आहे. आपल्या शुभ हस्ते शाल बुके आणि विठ्ठल रखुमाईची एक स्वक मूर्ती देऊन जी संतांची परंपरा आपल्या महाराष्ट्रात आहे ते आपण अविरतपणे चालू ठेवायची आहे आणि त्या माध्यमातून आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. साबळे सर, आपला आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय, कारण मी सुरुवातीला नमूद केलं, कारण पोलीस डिपार्टमेंट म्हटल्यानंतर वेळ खूप कमी असतो आणि त्या वेळात ते आपण बहुमूल्य वेळ काढला आणि उपस्थित राहिलात त्याबद्दल आपला विशेष आभार मी व्यक्त करतो. शिवसेना शाखा, युवा सेना कालेर व मंदिरामध्ये कालेर. त्यानंतर विपिन भोसले सर यांचंही स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. सूरज पाटील आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. तर वळूया आपण एक सत्कार सन्मानानंतर महत्त्वाच्या मॅचकडे, कारण 43 टार्गेट. हा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू सरळ जाईल, तो म्हणजे डीप मिडॉनला लॉंगांचा क्षेत्ररक्षक येईल. नंदन पाटील आय थिंक त्या ठिकाणी आहे डीपमध्ये. तोपर्यंत फलंदाजाला संधी मिळाली. 2 धावा पूर्ण करण्याची धावसंख्या झालेली आहे ती 8. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. शरद पुन्हा एकदा मार्गस्थ होईल VIP कक्षाकडून.
क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं यष्टीरक्षक अगदी यष्टीच्या जवळ आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, शॉर्ट स्क्वेअर लेग, एक काऊ कॉर्नर आणि एक लॉंग ऑन डीपमध्ये आपण पाहू शकता. शरद राईट आर्म, पुन्हा फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जाईल लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये होत आहे, पण 2 धावा मात्र वाचवू शकत नाहीये. 2 धावा मिळत आहेत. चांगली सुरुवात बघायला मिळते. धावसंख्या डबल फिगरमध्ये पोहोचते 10. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे आणि समोर जे लक्ष्य आहे, टार्गेट आहे 43. जवळपास 11च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. 10 धावा आलेल्या आहेत. सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. संदीप पाटील त्याचबरोबर भाईतरे. वाट शॉट स्लॉक केलेला आहे आणि काऊ कॉर्नरच्या वरून जाणारा हा दर्जेदार शानदार षटकार. दोन षटकार लगावले बाई तरे याने, तर ऑर्गनाइज कमिटीचे गौरव माळी यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. दीपक म्हात्रे साहेब यांनी यापूर्वीच अनाउन्समेंट केलेले आहे. 3 षटकात जर मॅच संपवली तर दीपक म्हात्रे साहेब यांच्याकडनं 5000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. क्रिकेटमध्ये कुठल्याही प्रकारे भविष्यवाणी तुम्ही करू शकत नाही आहे. मी सातत्याने उल्लेख केलेला आहे की भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे. आतापर्यंत ऑलिम्पिकचा विचार केला तर सर्वाधिक सुवर्णपदकं भारताने पटकावलेली आहेत. त्यामध्ये हॅट्रिकचा सुद्धा 1928, 1932 आणि 1936 मध्ये ऑलिम्पिकमध्ये हॅट्रिक केली होती. आणि खास करून 1936 मध्ये जर्मनीला पराभूत केलं होतं. पण क्रिकेटमध्ये जितकं ग्लॅमर आहे तितकं ग्लॅमर हॉकीमध्ये नाही आहे. कारण क्रिकेट असा खेळ आहे तुम्ही कुठेही खेळू शकता. हॉकी खेळ तुम्ही फक्त मैदानावर खेळू शकता. गल्ली बोलात, कारण क्रिकेट खेळ जो असा आहे गल्ली टू दिल्ली कुठे खेळू शकता. थोडंसं फास्ट खेळायचं आहे कारण यानंतर अजून एक मॅच आहे, लक्षात घ्या. वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करा. दुसरं षटक फार एंड मुंडोरा एंडकडनं घेऊन येतोय दिलीप पाटील. मोस्ट एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. दिलीप पाटील मार्गस्थ होईल. साइड आर्म ऑन दी अप, फटका खेळलेला आहे मात्र क्षेत्ररक्षक पण थोडासा दूर राहिलेला आहे. आय थिंक कामेश त्या ठिकाणी होता. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. भलेही झेल घेतला नाही पण संघासाठी बहुमूल्य अशा 3 धावा वाचवतोय. 2 धावा घेतल्या संघासाठी. 2 धावा वाचवते. 2 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाल्या 18, 43 धावांचं लक्ष आहे. कृपया मिडल कॉन्फरन्स करू नका. जास्तीत जास्त वेळेसंदर्भात सहकार्य करा. कारण सूर्य अस्ताला जातोय, तो थांबणार नाहीये. दिलीप पाटील राईट आर्म, शपल क्रॉस झाला होता. उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन खेळायचं होतं. शॉर्ट सिलेक्शन तितकंसं प्रॉमिसिंग नाहीये. तुम्हाला एक चांगला फटका खेळायचा असेल तर चेंडूची निवड तुम्ही चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. लेगबाईचा इशारा येतोय. क्रिकेटिंग स्ट्रोक जे असतात ना, मग ड्राईव्हचा फटका असेल, स्क्वेअर कट असेल, पुलचा फटका असेल, हुकचा फटका असेल, स्ट्रेट ड्राईव्ह असेल, अप्पर कट असेल, इम्प्रोवाइज फटका असेल, यासाठी चेंडूची निवड ही फार महत्त्वाची असते. त्या प्रकारचा चेंडू असायला हवा. दिलीप पाटील 7 ते 8 पावलांचा रनअप. साइड आर्म, फटका फसलेला आहे मात्र मला वाटते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला थोडी दुखापत झालेली आहे. खरं तर झेल घेण्याची संधी होती. फर्स्ट एड तुम्ही घेऊन जा, जर अवेलेबल असेल, उपलब्ध असेल तर घेऊन जा.
पाण्याची व्यवस्था सुद्धा करायची आहे. आपण पाण्याची व्यवस्था करायची आहे, पाणी घेऊन जायचं आहे. आणि मला वाटते दुखापत फारशी गंभीर नसावी, आणि जर गंभीर प्रमाणात असेल तर लगेच 12th मॅननी क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज व्हायचं. आय थिंक 12th मॅनला तुम्ही समावेश करा. दुखापत जर झाली असेल तर 12th मॅनला पाचारण करा. 12th मॅन खेळेल. कारण आय थिंक हा खेळाडू रिटायर हर्ट. दुखापत जास्त प्रमाणात जर असेल तर 12th मॅनला आपण मैदानात लगेच पाठवायचं आहे. बंदऱ्यावरती कालेर नंदन पाटील, दिलीप पाटील मुंडोरा एंड करून गोलंदाजी करतोय. साइड आर्म व्हाट शॉट, क्लिक केलेला आहे चेंडूला, सरळ डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर जाणारा हा चौकार. सुंदर फटका बघायला मिळाला. थोडासा इम्प्रोव्हायझेशन सुद्धा बघायला मिळाला. थोडा उजव्या यष्टीच्या बाहेर गेला आणि वॅकंट एरिया होता. तुम्ही जेव्हा फटका खेळतात ना, तुमचं फुटवर्क, तुमची चेंडूवरली नजर, तुमचं टायमिंग, तुमचं प्लेसमेंट, तुमची ताकद, या 5 गोष्टीचा जर मिलाप झाला तर मात्र चेंडू हा सीमारेषेच्या बाहेर दिसतो. आणि तेच बघायला मिळालं. एका टप्प्यानं चेंडू निघून गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार चौकार. चौकारने आता मात्र धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्या वेगाने वाढते. 22-22. दोन धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झाली 26. यस, साबळे सर आमच्यातून नक्कीच रजा घेत आहेत. पुन्हा मी साबळे सरांचं आणि तसेच त्यांच्यासोबत असलेल्या त्यांचे सहकारी यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. शिवसेना शाखा तसेच युवा सेना कालेर व बंदरामारुती कालेर यांच्या वतीने आपण आलात, आपला बहुमूल्य वेळ दिलात या स्पर्धेसाठी. त्यासाठी आम्ही आपले विशेष आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा फाईन खेळलेला आहे. फाईन खेळला होता फाईनलेकडे, मात्र शॉर्ट फायनलला क्षेत्ररक्षक आहे. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली 27. 27 धावा झालेल्या. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. आणि समीकरण मात्र 12 चेंडू आणि 16 धावा. 12 चेंडू आणि 16 धावा. सामना अजूनही 50-50 अवस्थेमध्ये आहे. पण एक मात्र आहे प्लस पॉईंट. बंदरामध्ये काले राकेश पाटीलला प्लस पॉईंट यासाठी आहे की सलामीची जोडी अजून खेळपट्टीवर आहे आणि दोघेही पॉझिटिव्हरित्या खेळत आहेत. एकच आहे की बंदरामध्ये कालेर नंदन पाटीलला जर सामन्यामध्ये रंगत निर्माण करायची असेल तर त्यांना फलंदाज बाद करावे लागेल आणि किफायती गोलंदाजी करावी लागेल. आणि तिसरं जे षटक आहे हे खरं तर सामना कुठल्या बाजूला झुकणार आहे हे क्लिअर या षटकामध्ये बघायला मिळेल. पण प्लस पॉईंट जो आहे तो बंदरामध्ये कालेर राकेश पाटील या संघाला आहे. पण तो क्रिकेटमध्ये फक्त आम्ही विश्लेषण करू शकतो, चर्चा करू शकतो, भविष्यवाणी कोणीही करू शकत नाही आहे. काही भविष्यवाणी खऱ्या ठरलेल्या आहेत. 1992चा वर्ल्ड कप पाकिस्तान जिंकेली भविष्यवाणी मास्टर सुनील गावस्कर यांनी केली होती आणि 1992चा वर्ल्ड कप पाकिस्तानने जिंकला. तर असं फारच रेअर केसमध्ये होतं. पण एक आहे सेमीफायनलची मॅच भारत जिंकेल ही भविष्यवाणी पाकिस्तान क्रिकेटरने सुद्धा केली होती, बऱ्याचशा ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केली होती. ती भविष्यवाणी खरी ठरली. तर वळूया आपण मॅचकडे. तिसरं षटक रोशन म्हात्रे, लेफ्ट आर्म. हा फटका गोलंदाजाच्या डोक्यावरनं खेळलेला आहे. चेंडू सरळ जाईल तो डीप मिडॉनला.
एक धाव मिळेल. चांगला चेंडू होता, गोलंदाजच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न. रोशन फुलटॉस, चुकीला माफी नाही. चेंडू जाईल काऊ कॉर्नरच्या वरून. षटकार. दीपकजी म्हात्रे जे व्यवस्थापक अध्यक्ष आहेत, अर्थात न्यू 40 टीम जी आहे त्या टीमचे असणार आहेत, आणि संतोषजी पाटील जे अध्यक्ष असणार आहेत, अर्थात येस डेफिनेटली. हा चेंडू मात्र टर्न होतोय. टर्न झाला चेंडू, वळला अगदी उजव्या यष्टीच्या बाहेर. डॉट बॉल जातोय, पण यापूर्वीचा चेंडू खराब होता. धावसंख्येला सुद्धा वेग आलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 34 म्हणजे जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे 9 चेंडू आणि 9 धावा. सोपं समीकरण. बॅटला स्पर्श झाला, यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून हा चेंडू निघून गेला. 8 चेंडू आणि 8 धावा. बघा, या 2 चेंडूमध्ये विजय साकार केला तर दीपक म्हात्रे साहेब यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. या 2 चेंडूमध्ये विजय साकार केला तर, या 2 चेंडूमध्ये जर विजय साकार झाला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे बंदरामध्ये कालेर राकेश पाटील संघाला. चांगला चेंडू आहे, ड्राईव्ह केलेला आहे, सरळ चेंडू जातोय तो, म्हणजे फाईन लेगकडे. एक धाव फक्त मिळेल. नाही, आता ते फार विजय फार महत्वाचा असतो. 35 धावा झालेल्या आहेत. कट करण्याचा प्रयत्न, खरं तर उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाणाऱ्या चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता. खराब फेकी, आणि हे निर्णायक ठरू शकतं. ज्या ठिकाणी एक धाव, त्या ठिकाणी पंचांचा काय इशारा इथे पाहूया आपण. आय थिंक 3 धावा मिळत आहेत. तिसरी धाव पूर्ण झाली का? 3 धावा पूर्ण होत आहेत. ज्या ठिकाणी एक धाव, 3 धावा पूर्ण होत आहेत. 3 धावाने धावसंख्या झालेली 39. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. एखादा सचिन तेंडुलकर सारखा गोलंदाजी करू शकेल का? दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत सेमीफायनलची मॅच. 6 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता होती. दिग्गज गोलंदाज असताना चेंडू सचिन तेंडुलकर यांच्याकडे सोपवला आणि सचिन तेंडुलकरने तो सामना जिंकून दिला. सेमीफायनलची मॅच. अशी गोलंदाजी बघायला मिळेल का बंदरामध्ये कालेर नंदन पाटील याच्या संघातला गोलंदाज? 6 चेंडू आणि 4 धावा. मला असं वाटतं ह्या 2 धावा ज्या गेलेल्या आहेत ना, या महत्त्वपूर्ण धावा. तुम्ही जेव्हा परीक्षा देता तेव्हा 1 मार्काला फार महत्त्व असतं. तुम्ही जेव्हा इलेक्शनला उभे राहता तेव्हा एका मताला फार महत्त्व असतं, आणि जेव्हा मॅच बरोबरी सुटते तेव्हा एकेका धावेला फार महत्त्व असतं. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ घ्यायचं. पंचांनी सुद्धा वॉर्न करायचं, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण अजून एक मॅच होणार आहे 40+ मॅच. मात्र किती षटकांची होईल त्याचा निर्णय मॅच संपल्यानंतर होईल. मयूर चेंडू जाईल मिडॉनला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? 5-3. स्लाइस केलाय पॉइंटला, स्लाइस केला फक्त.
फलंदाज धावबाद 4-2 समीकरण 4-2. आणि ज्याने खरं तर आज धावांची लयलूट केलेली आहे तो बॅटिंग करण्यासाठी ते डेव्हिड वॉर्नर ऑफ भिवंडी सुनील पाटील. सुनील पाटीलचं ओपिनियन फार महत्त्वाचं ठरलं. खरं तर बोल तुम्ही क्रिकेट खेळणार होतं, क्रिकेट जवळपास सोडून दिलं होतं, परंतु यंग टॅलेंट्स निर्माण होत नाही हे बघितल्यानंतर मला पाचारण व्हावं लागलं. नाही, यंग टॅलेंट जास्त करून मोबाईलवर असतात. विजय शेवटी काल्हेरचाच होणार आहे. वाईट बॉलचा इशारा. स्कोर इज लेवल. फक्त एका धावेची आवश्यकता. यस, सन्मान्य अमोलजी तरे यांचं आगमन झालेलं आहे. कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू आहेत. अमोल तरे, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. राष्ट्रीय खेळाडू म्हणून ज्यांची ख्याती आहे अमोल तरे कबड्डीचे, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. स्कोर इज लेवल. फुल टॉस. फटका फसलेला आहे. हेमराजने या चेंडूवर जर षटकार लगावून विजय संपादित केला, जसं स्कोर लेवल झालेला आहे, पण षटकार लगावला तर दीपक म्हात्रे साहेब यांच्याकडनं 2000 रुपयाचा पारितोषिक. पा हेमराज, हवेच्या विरुद्ध षटकार लगावायचा आहे. हा चेंडू मात्र थोडासा उजव्या स्टेजच्या बाहेर जातोय. 2 चेंडू आणि 1 धाव. 2-1. पुन्हा एकदा षटकारासाठी 2000 रुपये हेमराजसाठी. हलक्या हाताने खेळलेला आहे. धावबाची शक्यता आहे. क्या बात है. मैच कोई भी जीते, कोई अंदर नहीं आएगा. 1 चेंडू आणि 1 धाव. कासारवली वर्सेस टेंबिवली मॅच आपण बघितली काल. कासारवली वर्सेस टेंबिवली मॅच, दोन्ही बलाढ्य संघ. 1 चेंडू आणि 1 धाव. म्हणून क्रिकेटमध्ये ना अति डिफेन्सिव्ह खेळणं फार धोकादायक ठरतं. 3 प्रकारचे. नाही, डेफिनेटली नाही. दीपक म्हात्रे साहेबांचं योग्य आहे, कारण याच्यामध्ये रंगत वाढते खरं तर. पण रंगत वाढण्यासारखा हेमराजनी प्रयत्नच केला नाही षटकार मारण्याचा. क्या बात आहे. राकेश, ज्याने खरं तर आज गोलंदाजी जबरदस्त साकारली, आपल्या संघाला विजय मिळवून देईल का. बॅटिंगला येताना तर आत्मविश्वास दिसतोय. मैदानात प्रवेश केल्यानंतर बॅटिंगसाठी आत्मविश्वास तर बघायला मिळालेला आहे, पण आत्मविश्वास भरा फटका खेळेल का, हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. क्या बात आहे.
चेसिंग इज कंपल्सरी, नो सुपर ओव्हर, स्कोर इज लेवल. एक धाव कंपल्सरी आहे. एक धाव झाली नाही तर मधल्या मारुती कालेर नंदन पाटील हा संघ विजय होईल. बघा चेंडू टाकायचा आहे कारण यानंतर अजून एक मॅच आहे. नो डाऊट मॅच क्रुशियल आहे हे आम्ही मान्य करतोय, पण आमचे 40+ प्लेयर अगदी वेटिंगमध्ये आहेत. टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे. क्या बात है, व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट. अप्पर कटचा फटका खेळलेला आहे. इट्स अ अप्पर कट, स्क्वेअर इज थर्ड मॅन, सीमा पार चौकार. अभिनंदन अभिनंदन मंदिरामारुती काल्हेर, राकेश पाटील. आणि मी तर खरं दोन्ही संघाचं अभिनंदन करतोय कारण आज 8 संघांमधून दोन्ही संघ समोरासमोर उभे टाकले. पण स्पेशली काँग्रेस मंदिरामारुती काल्हेर राकेश पाटील आणि हार्ड लक मंदिरामारुती काल्हेर नंदन पाटील. यानंतरची मॅच जी आहे ती 2 ओव्हरची होईल. 2 षटकांची मॅच होईल. जशी मॅचला सुरुवात होईल तसं कॉमेंट्री बॉक्स